आज बनवलेली रेसिपी म्हणजे तीळ शेंगदाण्याचे लाडू। तीळ शेंगदाण्याचे लाडू खायला जेवढे पौष्टिक असतात तेवढे हेल्दी सुद्धा असतात। मुलांना सुद्धा अगदी आवडीने खायला दिले तर ते खातात सुद्धा। त्यामुळे आज आपण ते अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। अख्ख्या शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवले तर दातात अडकतात, मुलं खायला नाटक सुद्धा करतात। आज आपण संपूर्ण शेंगदाणे दळून त्यांचे छान बारीक असे वाटण करून लाडू बनवणार आहोत। त्यासाठी आपण एक मोठी वाटी तीळ घेतली, पांढरी तीळ आहे ही आपल्याला थोडीशी लालसर होईस्तोवर भाजून घ्यायची आहे आणि एक छोटी वाटी तीळ साईडला काढून ठेवायची। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक मोठी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे सुद्धा छान लालसर होईस्तोवर फ्राय करून घ्यायचे, एकजीव करत राहायचे म्हणजे जळत नाही। त्यानंतर गार झाल्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला एका ताटात ओतून घ्यायचे आहेत। गार झाल्यानंतर हे शेंगदाण्याचे संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचे आहे। साल काढल्यानंतर हे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आणि एका मिक्सर जारमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। मिक्सर जारमध्ये टाकून घेतल्यानंतर जी तीळ आपण भाजून घेतलेली होती ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची। त्यानंतर याचं आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता छान बारीक वाटण झालेलं आहे। मुलं जाड शेंगदाणे खायला नाटक करतात, म्हणून बारीक शेंगदाण्याचे बनवले तर पटकन खाऊन संपवून सुद्धा टाकतात। त्यानंतर वाटण झाल्यानंतर आता आपण कढईमध्ये एक वाटी गूळ घेतला। ज्या वाटीने शेंगदाणे मोजले होते त्याच वाटीने गूळ हा बारीक चिरून घ्यायचा। त्यानंतर एक चमचा त्यामध्ये पाणी टाकायचं आणि सतत एकजीव करून संपूर्ण गूळ वितळून घ्यायचा। एक तारी गूळ झाल्यानंतर हा गूळ आता आपल्याला त्या शेंगदाण्याच्या वाटणमध्ये टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये एक चमचा तूप सुद्धा टाकून घेतले। छान उकळी आली, गूळ छान तयार सुद्धा झाला। बघू शकता गोळा सुद्धा तयार होतो आहे, म्हणजे गुळाला एक तार पक्का झालेला आहे। हे संपूर्ण एकजीव केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आहे आणि सतत एकजीव करून 2 मिनिट अजून आपल्याला गूळ फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये जे सारण आपण वाटून घेतलेले होते ते यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं। व्यवस्थित टाकून एकजीव करून घ्यायचं, पटापट एकजीव करायचं। त्यानंतर जी तीळ होती एक वाटी काढलेली ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची। या सारणपासून तुम्ही चिक्की सुद्धा तयार करू शकता आणि लाडू सुद्धा तयार करू शकतात, अगदी झटपट होतात। त्यानंतर आपण एका ताटामध्ये संपूर्ण सारण काढून घेणार आहोत। अगदी छान नरम सारण झालेलं आहे। पटकनच लगेच लाडू वळायला घ्यायचे, कारण गुळ हा कडक असतो, लगेच कडक होऊन जातो। पटापट असे लाडू वळून घ्यायचे, छान गोल गोल मस्त छोटे छोटे वळायचे, म्हणजे मुलं खायला सुद्धा कंटाळा करत नाही। छोटे वळले की पटकन संपवून सुद्धा टाकतात। बघू शकता अगदी छान आपले तिळगुळाचे लाडू परफेक्ट तयार झालेले आहेत। सकाळी एक टिफिनसाठी दिला किंवा दुपारच्या वेळेस झोपायच्या वेळेस त्यांना खायला दिला तर अगदी पौष्टिक आणि हेल्दी सुद्धा होईल। या पद्धतीने तुम्ही तीळ शेंगदाण्याचे लाडू एकदा नक्कीच ट्राय करा, अगदी छान नरम होतात आणि खायला सुद्धा चविष्ट लागतात। लहाने काय मोठे सुद्धा आवडीने खातात। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करू शकतात।